देश में भले ही ब्रिटिश काल में ही सती प्रथा समाप्त हो गई और विधवा पुनर्विवाह कानून भी बन गया, लेकिन हकीकत यह है कि आज भी हमारे समाज में विधवा महिलाओं को जो मान सम्मान मिलना चाहिए वो उन्हें नहीं मिल पाता। ऐसे ही विधवा महिलाओं को खुशी के 4 पल देने के लिए, उन्हें मान सम्मान देने के लिए पनवेल की सखी महिला स्वयं सहायता संस्था ने हाथ बढ़ाया है। इस संस्था के माध्यम से अर्धांगिनी सम्मान कार्यक्रम का आयोजन इतवार को किया गया था। जैन महिलाओं के लिए हल्दी कुमकुम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में दंत चिकित्सक डॉक्टर समीरा गांधी को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर पनवेल विधानसभा निर्वाचन क्षेत्र की महिला आघाड़ी अध्यक्षा प्रज्योति म्हात्रे, नगर सेविका नीलम घरत, पूर्व नगर सेविका शशिकला सिंह, कल्पना राउत, समाज सेविका माई वडके, इंदुमती ठक्कर, संस्था की अध्यक्ष माधुरी गोसावी, उपाध्यक्ष जयश्री पाटिल, सुनीता कडू, विद्या चौहान, श्रीमती भालेराव, कविता ठाकुर, मंगला कुलकर्णी आदि गणमान्यों सहित महिलाएं बड़ी संख्या में उपस्थित थी। इस दौरान संस्था द्वारा की गई पहल की सराहना करते हुए डॉक्टर समीरा गांधी ने महिलाओं को संबोधित किया। प्रथम मला गोसावी मॅडमचं आणि त्यांच्या स्त्री सखी मंडळाचं अतिशय उत्तम आणि चांगला स्तुत्य उपक्रम सुरू केला, यामुळे त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा मी अभिनंदन करते आणि समाजाच्या सगळ्या महिलांतर्फे मी त्यांचे आभारही मानते। खरं तर हळदी कुंकू हा स्त्रीसाठी बराच जिव्हाळ्याचा विषय असतो आणि एखाद्या व्यक्तीचा जेव्हा पती निवडतो किंवा एखाद्या व्यक्ती विधवा म्हणतात तिला, त्याच्यानंतर जो हळदी कुंकू हा एकंदरीत असा कार्यक्रमच त्या बायकांच्या जीवनातून पूर्णपणे नाहीसा होतो। बऱ्याचदा त्या बायकांना कुठेतरी मनात त्याबद्दल सल नक्की असेल, पण त्या बायकांचा रोजच्या धावपळीमध्ये किंवा पतीच्या नंतर आपला एकंदरीतच कार्यक्रम किंवा रोजचा कारभार सांभाळण्यामध्ये या सगळ्या गोष्टींची पर्वा करण्याची त्यांनी फार काही गरज आहे असं मला खरंच वाटत नाही। कारण हळदी कुंकू हा आपल्या आयुष्याचा इतका छोटा लढा आहे की तुम्ही सगळ्यांनी इतके मोठे लढे लढून इथपर्यंत पोहोचलेले आहात की हा अगदी एक छोटा भाग असतो। पण आमच्या दृष्टीने किंवा समाजाच्या दृष्टीने हळदी कुंकू हे तुम्हाला एका मेनस्ट्रीम मध्ये, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की रोजची बाकीची सगळी जी वहिवाट आहे त्या वहिवाटीमध्ये इतरांनाही सामावून घ्यावं म्हणून हळदी कुंकू हा समारंभ। हळदी कुंकू हे केवळ एक प्रतीक समजावं, मुद्दाम असं काही कोणाला दुखवण्याचा त्याच्या मागचा त्यांचा हेतू नक्कीच नाही। आज इथे जमलेल्या जवळजवळ प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची अशी वेगळी कहाणी असेल। यांच्या जर कहाणी ऐकल्या तर आपलं बोलणं आपण काय बोलणार त्यांच्या समोर असं इतकं लहानपणाचं ते बोलणं वाटेल। आज मला इथे बोलवलं, तुम्हा सगळ्यांचा सन्मान करायचा जी काही मला त्यांनी संधी दिली त्याबद्दल खरं तर मी माझा सन्मान समजून मी तुम्हा सगळ्यांचे परत एकदा आभार मानते आणि माझं भाषण संपवते। वही महिलाओं के उत्थान के लिए महिलाओं द्वारा आयोजित किए गए इस कार्यक्रम की माई वडके और शशिकला सिंह ने सराहना की। आपल्या समाजात इतके बायकांच्या शत्रू असतात, ह्याचं उदाहरण म्हणजे आम्ही आमच्या मंडळाच्या जवळजवळ 30 वर्षांच्या मंडळाच्या झाली। माझ्या मंडळाच्या आता विद्यासेवा विभाग आहे। आमच्या मंडळात आम्ही हा समारंभ केला होता, त्यावेळेला एक तुम्हाला सांगते इतकं मनाला खटकलं की एक विधवा महिला मी प्रथम त्यावेळेला मी अशी नव्हते कुंकू लावायला गेले तर एक माझीच मैत्रीण म्हणाली, अगो तिच्यापासून सुद्धा करू नको, आपण हळदी कुंकू आहे आणि हा समाज पुढे गेलाय आणि तुम्ही असं का करता, बायका तुम्ही का लढता, अहो बायका आहेत म्हणूनच जग आहे, बाईचं समाजात नसते तर जग अगदी शून्य झालं असतं, म्हणून बाईची किंमत पुरुषाहून श्रेष्ठ आहे। तुम्ही म्हणत असाल की झाडाला वेलीचा आधार लागतो, खरी गोष्ट आहे, पण ते झाड जर कोलमडून पडलं किंवा अर्धवट आपल्याला सोडून गेलं तर त्याचा दुःख करत बसू नका। महिलांनो, तुम्ही आपली शक्ती, तुमच्या जी स्त्री शक्ती म्हणतात ती तुमच्यात आहे, तुम्ही त्याचा उपयोग पुरेपूर करून घ्या, घाबरू नका। समाज इतका आपला नीच आहे आणि बायका इतक्या खडूस असतात, त्याचं उदाहरण तुम्हाला सांगते। एका विधवा बाईनी वर्षाच्या आत तिला खूप साड्या येतात, तिने चांगली साडी नेसली होती तर तिला लगेच दुसरी चांगली बाई म्हणाली, अगो बाई ही नवी साडी नेसली, म्हणजे आपल्या बायका आपल्याच काय म्हणतात आणि म्हणजे नवी साडी नेसा की नाही का तिने काय पाप केले। अहो कुणीतरी आधी कुणीतरी नंतर जाणार आहे, वर गेल्यानंतर काय गंगाराज असं तुम्हाला म्हणणार नाही तू विधवा खाली बस, तू सवासी नाही वर बस, असं काही नसतं। समाजात आपणच शत्रू आहोत, आपणच एकमेकांना पाय होतो। तर इतर सगळ्या महिलांना मला सांगायचं आहे, असं कुणी पाऊल मारू नका आणि प्रत्येक जण
व्हायला पाहिजे. म्हणून मी प्रत्येक महिलांना सांगतो, तुमच्या कोणतंही संकट आलं तर दमून जाऊ नका. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जाता तसं आपण ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्ही पुढे व्हा आणि नेटाने काम करा. तुम्हाला काही कमी पडणार नाही. परमेश्वर हा प्रत्येकाला साकार न्याय देत असतो. म्हणून तुम्ही विधवा आहे म्हणून म्हणू नका, विधवेला दुःख देऊ नका, विधवेला दागण्या देऊ नका, विधवेला कमी लेखू नका. विधवा ही सर्वोच्च आहे, विधवा ही श्रेष्ठच आहे. तसं सगळ्या बायका जसे श्रेष्ठ आहे तशी विधवा एक सुद्धा श्रेष्ठच असते. ऐसा लगता है सबका बचपन अभी भी है, क्योंकि शादी होने से साथ किसका भी कोई बड़ा होता नहीं. क्योंकि मंगलसूत्र शादी होने पर क्या पहनते हैं पति में, सिर्फ मंगलसूत्र. हल्दी कुमकुम बचपन से हम लोग को हल्दी कुमकुम डालते कि नहीं. हम लोग भगवान के पास जाते हैं, भगवान के पास जाने के बाद बोलते हैं सब लोग हल्दी कुमकुम लगाते, बंगड़ी डालते हैं, बचपन में बंगड़ी डालते हैं. इसमें फर्क क्या, सिर्फ मंगलसूत्र. मैं पूछती हूँ 20 साल के लड़की की शादी करते हैं, उसका पति का एक्सीडेंट हो गया है, उसका पति एक्सपायर हो गया है, उसके बाद वो विधवा होते हैं. उसका क्या कसूर है, उसका किस्मत का कसूर है. इस दौरान उत्साह के साथ हल्दी कुमकुम मनाया गया. कार्यक्रम में उपस्थित महिलाओं की आंखें खुशी से नम हुई. संस्था द्वारा आयोजित कार्यक्रम की राज्य सरकार ने भी सराहना की है और इस कार्यक्रम के नियोजन की जानकारी लेकर राज्य के विभिन्न जगहों पर ऐसे उपक्रम आयोजित करने की मंशा सरकार ने जाहिर की है.